वेडाबाई, म्हटलं होतं ना मी तुला अभिराम येणार म्हणून. बघ आला. तुला खरंच वाटलं मी येणार नाही? हो मग तुम्हाला सकाळपासून किती फोन केले, तुम्ही फोन पण नाही उचललात माझा. मग कसं काय खरं वाटेल मला की तुम्ही येणार आहात? तुम्ही होतात कुठे? ताई, एजे सकाळपासून आपल्याच घरी होते. त्यांनी स्वतःच्या हाताने तुझ्यासाठी हलव्याचे दागिने बनवलेत. नात्यात प्रेम असलं की अशी छान हौसमौज होते. सरोजिनी ताई, बायकोच्या मनातलं ओळखून तिच्या आनंदासाठी काहीतरी करणं, यालाच खरं प्रेम म्हणतात ना? बाबा, तुम्हाला हे सगळं कसं काय सुचतं हो? खरंच अहो, किती छान सरप्राईज दिले तुम्ही लीलाला. एजे, माझा किती विचार करता तुम्ही. अगदी तुमच्या हातांनी माझ्यासाठी दागिने केले. माझ्या आई बाबांचा, माझ्या रेऊचा, सगळ्यांचा किती विचार करता. मग तुमचं माझ्यावर प्रेम नाही, हे कसं शक्य आहे? प्रत्येक वेळी प्रेम बोलून दाखवायची गरज नसते लीला. कधी कधी ते समजून घ्यायचं असतं. आता बनवलेच आहेत स्वतःच्या हाताने दागिने, तर मग वाट कसली बघतोयस? सजव आपल्या बायकोला त्या दागिन्यांनी. सर, आता एक छान वाली पोज दे ना. थोडे जवळ या ना सर. सर, खांद्यावरती हात. छान दिसते सर. करेक्ट आहे सर, एकदम मस्त. विश्वरूप, आपण फोटो काढण्यासाठी माणूस बोलवलाय ना? तो छान फोटोशूट करतोय की नाही? त्याला पाठवायचं आपण घरी? नाही, नको नको, आम्ही दोघे मिळून फोटो काढतो. ऐकणार नाही. चला मग फोटोशूट शूट करूया. हो. चला. दिदी, तू माझ्याकडे बघ ना. बघा. थँक्यू. तू सगळ्यांना सांगत होतास ना खांद्यावर हात ठेव म्हणून. मग आता तू का नाही ठेवतेस तिच्या खांद्यावर हात? ठेवा ना हात. ठेवा ठेवा. चला, आता या वर्षीची स्पेशल जोडी. टायगर.
टायगर काय रे तुला पण यायचंय का फोटोत? टायगर आउट. टायगर एजे मला वाटतं आता हा टायगर तुमच्यापेक्षा जास्त माझंच ऐकतो, हो की नाही रे? टायगर आउट. टायगर डोंट फॉरगेट आपण आधी फ्रेंड्स आहोत. कम ऑन आउट. पण का हो एजे तुम्ही टायगरला का उठायला सांगताय? तुम्हाला बसायचंय का माझ्या शेजारी? ती आगाऊ झाली आहे ही. टायगर अप. टायगर म्हणजे मला मान्य आहे आपण दोघं फ्रेंड्स आहोत, पण कसं आहे कधीतरी तू तुझ्या जुन्या मित्राचं ऐकलंस ना तरी चालेल. ओके डाऊन. चल डाऊन. हिचं ऐकायला लागला बहिणी. टायगर बदललायस तू. तुझ्या ओल्ड फ्रेंडला विसरलायस आता. नॉट डन. करेक्ट आहे सर, एकदम मस्त. एजे एजे ते असं करा ना ट्रेंडिंग. ओके ओके हे जे करा ना असं नस. छान छान छान. दुर्गा ना बाळा लाडू घेऊ. टायगर गो. या इकडे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. बाळांनो, या तिळाच्या लाडवासारखंच तुमच्या दोघांचंही संसार खूप छान आणि एकरूप होऊ दे. आणि तुमच्या दोघांच्याही नात्यातला गोडवा क्षणाक्षणाला वाढत राहू दे. अरे लाडू भरवा एकमेकांना. तिळगुळ घे आणि गोड गोड बोल. एजे मी नेहमीच गोड बोलते. खरं तर तिळगुळ खाऊन गोड बोलायची गरज माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला आहे. लीला, आता छानपैकी उखाणा घे. त्याशिवाय मकर संक्रांत साजरी झाली असं काही होणारच नाही. हो घेते ना. गोड गोड बोला खाऊन संक्रांतीचे तिळगुळ आणि हलवा. गोड गोड बोला खाऊन संक्रांतीचे तिळगुळ आणि हलवा. माझ्या बरोबर राहून वाढत चाललाय एजेंच्या वागण्यातला गोडवा. बापरे. पुढच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. चला. हो चला चला, भव्य पतंगाची स्पर्धा एक मिनिट. आहे. काय रे? आई उखाणा दोघांनी घ्यायचा असतो ना. अभिराम, तुलाही उखाणा घ्यायचा आहे का? अरे मग घे की. घे 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 घे. घ्या ना एजे. एजे घ्या ना. वहिनी प्रत्येकाने ठेवावी कामाशी कमिटमेंट. प्रत्येकाने ठेवावी कामाशी कमिटमेंट. जो चुकला त्याला मिळेल पनिशमेंट. कारण की या एजेला लागतात सगळ्या गोष्टी परफेक्ट. त्यात एकच एक्सेप्शन, लीला. डीएम परफेक्ट. मे सारे गरे सारे ग प म ग रे सा. मे सारे गरे सारे ग प
नि सा रे गा रे सा रे गा पा मा गा रे सा नि सा रे गा छान छान अरे आजीराव छान घेतला उखाणा मस्त. लीला तू अजून लाडू नाही भरवलास का अभिरामला? भरवणार आहे मी, पण त्याआधी एजंटसाठी एक संक्रांतीचं म्हणून स्पेशल सरप्राईज आहे. आलीच. हे आहे एजंटसाठीचं स्पेशल गिफ्ट. ही शेफ कॅप आहे, मी बनवली एजंटसाठी. एजे प्लीज. एजे काय सतत कामात असतात ना, म्हणून मी त्यांच्यासाठी हा लॅपटॉप बनवलाय. म्हणजे कसं काम करताना सुद्धा त्यांना माझी आठवण होत राहील. छान आवडली हं मला तुझी ही कल्पना. एक फोटो. विश्वा बस आता ऐका मुलींनो, तुम्ही दागिने काढून ठेवा हलव्याचे, नाही तर तुम्हाला मग ती स्पर्धा खेळताना त्रास होईल ना, म्हणून जा पटापट दागिने काढून या तिकडे. लवकर या. काय खुश आहेस ना? आजी खूप खुश. आजी मगाशी त्या काकू काय म्हणाल्या, नात्यात प्रेम असलं की अशी हाऊस मौज होते. बघा ना, एजे अगदी सगळं तसंच करतायत. म्हणजे त्यांचं माझ्यावर प्रेम आहे, पण मग ते बोलून का नाही दाखवत? अग मी एक काम करते, मी जाऊन त्यांना ना विचारतेच डायरेक्ट. लीला सगळ्याच बाबतीमध्ये अशी घाई बरोबर नसते बाळा. आणि मग या सगळ्यांवर ना तुझ्या एक लक्षात येते की नाही, त्याला तुझी जास्त काळजी वाटते ना. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासाठी तो काय वाटेल ते करायला तयार होतो. ते चुकून सुद्धा कधी आजपर्यंत हसला नाहीये आमचा अभिराम. तो सतत तुझ्या बाजूबाजूला राहण्यासाठी अशी कारण शोधत असतो. बघ बाळा, त्याने प्रेमामध्ये एवढा प्रवास केला ना, पुढेही चांगलंच होणार. प्रेमात कधी कधी समोरच्याच्या कलानं घ्यायचं असतं, मग कशी नात्यामध्ये ना अशी गोडी वाढते. थोडी वाट बघ. ठीक आहे. बरं चला आता तू दागिने काढून ये, सगळे वाट पाहत आहेत. आलीच. आले ग.
वा. जा. पतंग उडवण्याची कॉम्पिटिशन आणि मन्या येणार नाही असं होणारच नाही. मला वाटतं मी आणि मन्याच एका टीम मध्ये असू. एजे तुम्ही मला सकाळपासून तंगवलात ना, मग आता माझी पाळी. मग आता एजंटचा कोण पार्टनर? मी आहे ना. मी ऑफिसमध्ये सदैव त्यांच्या सोबत असतो. इथे पण मी त्यांनाच सपोर्ट करणार. पण लीलाईंचा मित्र तुमचा हितचिंतक नक्की येणार आहे ना आज? हो येणार आहे, माझं बोलणं झालंय त्याच्याशी. मी फोन करते. काय झालं लीलाई? फोन नाही लागत आहे का? इट्स ओके. मन्या येणार असेल तर आपण थांबूया त्याच्यासाठी. दुर्गा, मी आलो, जरा एक महत्वाचं काम आहे. किशोर पण सॉरी दुर्गा, मला माहिती आहे मी परत आल्यापासून आपली ही पहिलीच पतंगाची स्पर्धा आहे. पण काम खूप महत्वाचं आहे, मला जावं लागेल. तसं इथे टाइम वेस्टच होतोय, घडत तर काही नाही. ला, मन्या खरंच येणार आहे का? सगळे वाट बघताय. आजी अहो माझं बोलणं झालं होतं, काय माहिती कुठे अडकला. मूर्खच का रे? हा, तिकडे सगळेजण तुझी वाट बघतायत, तुझं काय चाललंय? ऐन वेळी प्लॅन फिक्स करू नकोस. चल गपचूप. नाही, काही झालं तरी मी एजंट समोर येणार नाहीये. येणार नाही म्हणजे डोक्यावर पडलास का? मग आपल्या प्लॅनचं काय? तुम्हाला फक्त तुमच्या प्लॅनची पडली आहे. मला इथे वेगळंच टेन्शन आलंय. त्या एजंटना संशय आलाय माझ्यावर. त्यांना जर कळलं ना की मीच मन्या आहे तर माझी तर वाट लागेलच, पण गोष्टी माझ्या गळ्याशी आल्या ना तर तुमच्या गळ्याशी यायला वेळ लागणार नाही, लक्षात ठेवा. काही झालं तरी मी एजंट समोर येणार नाही. उगाच म्हणाली की मन्या येतोय. छान एजंट बरोबर पतंग उडवता आला असता, मज्जा करता आली असती. पण आता सगळ्याची वाट लागली. मन्या आला नाही म्हणून अपसेट आहे का लीला? पण का आला नसेल? त्याच्या न येण्यामागे काही स्पेसिफिक रिझन आहे का?